अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. नमस्कार, मी शिवांगी पाटील. महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या हेडलाईन्स. माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी. ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-KYC पूर्ण केली आहे पण माहितीमध्ये चुका आहेत अशांना संधी. नागाव येथे जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला. 3 जण गंभीर जखमी, 5 जण किरकोळ जखमी असून 40 जणांवर गुन्हा दाखल. कृष्णा नदीत उडी मारून 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. सांगलीत खळबळ. सरकारी घाटावर दुर्दैवी घटना. नदीतून पुरुषाचा मृतदेह बाहेर. राष्ट्रवादीतले 4 नेते सुनेत्रा काकींना कंट्रोल करू पाहता आहेत. रोहित पवार यांचा गंभीर आरोप. 4 नेत्यांचं वागणं सारा महाराष्ट्र बघतोय, आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा. रोहित पवारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट. अजितदादांसारख्या मराठी माणसाच्या मृत्यू प्रकरणात पाठिंबा देण्याची केली मागणी. 11 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सांगणार तपास कसा करावा. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा आज अहवाल नेण्याची शक्यता. DGCA कडून झालेल्या चौकशी अहवालात काय असेल याची उत्कंठा. 15 फेब्रुवारीलाच अपेक्षित होता अहवाल. राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवारांचं मौन. पक्षनेत्यांचं ऐकून घेऊन काँग्रेस ठाकरे सेनेशी बोला अशी पवारांची सूचना. सूत्रांची माहिती. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा मोठा विजय. मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह 23 आरोपींची निर्दोष मुक्तता. CBI आणि केंद्र सरकारला मोठा झटका. कोर्टाकडून निर्दोष मुक्तता होताच केजरीवालांना झाले अश्रू अनावर. मोदी शहांनी कपटाचं राजकारण करू नये असा सल्ला. मीडिया आणि भाजपावर उठवली टीकेची जोड. महामीडिया 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.